श्री गुरुदेव दत्त. 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 कसे आहात सगळे? कसे आहात? जय मल्हार. जय मल्हार भाऊ. श्री गुरुदेव दत्त. कसे आहात? आनंद आहे, आनंद आहे. कसे आहात? जय मल्हार. समितताई जय श्री गुरुदेव दत्त. तुषार श्री गुरुदेव दत्त. आज अरे रोजच आनंदी असतो. असं कुठलं लाईव्ह मला सांगा जिथे मी आनंदी नसतो. सांगा मला कोणीतरी. चला आता तुम्ही एवढं कंटिन्युएशन मध्ये दत्त सत्संग अटेंड करता. कुठलं असं लाईव्ह आहे ज्याच्यामध्ये तुम्ही मला रडताना बघितलं, मला दुःखी पाहिलं, उदास पाहिलं? असं कुठलं लाईव्ह आहे का सांगा. मयूर भाऊ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वातीताई श्री स्वामी समर्थ. रेखाताई श्री गुरुदेव दत्त. आनंद आहे, आनंद आहे. येऊ देत, सगळ्यांना येऊ देत. आज बऱ्याच गोष्टी आहेत तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करण्यासाठी. श्रावण महिना आहे, पावन महिना आहे आपल्यासाठी. आनंद आहे, आनंद आहे. सावंताई श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. आनंद आहे, आनंद आहे. श्री गुरुदेव दत्त. जय आदेश. गुरव जय आदेश. जय आदेश. येऊ दे सगळ्यांना. लेट एव्हरी वन कम्स. जय गुरुदत्ता. श्री गुरुदत्ता. आज खूप आनंदी आहात दादा? हो ताई, आज खरंच खूप आनंदी आहे. कारण श्रावण महिन्यामध्ये महाराज सेवा करून घेत आहेत, आहे की नाही? आणि खरंच खूप आनंदी आहे. आय एम व्हेरी हॅपी. तुम्ही सगळ्यांनी कालचा फोटो तर बघितलाच असेल. काल शाबरीचं आपल्याकडे पूजन झालं. शाबरी पूजन. ठीक आहे. त्यातून खूप आनंद मिळाला. त्यातून खूप आनंद मिळाला. अच्छा दादा, बजरंग बाण बद्दल सांगा. काय बजरंग बाणामध्ये शपथ घातलेली आहे, जसं शाबरी विद्येमध्ये शाबरी मंत्र जो आहे, मेरी भक्ती गुरु की शक्ती, पूर्व मंत्र ईश्वर बाचा मध्ये जे बाचा आहे म्हणजे शक्ती वचन घातलेलं आहे. कळलं? मेरी भक्ती गुरु की शक्ती, पूर्व मंत्र ईश्वरी बाचा मध्ये शपथ घातली. तसंच बजरंग बाण मध्ये पण शपथ घातलेली आहे देवाला. हारपुडे ताई श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. आनंद आहे, आनंद आहे. तुम्ही सगळे महाराजांचे सेवक आहात, महाराजांचे भक्त आहात. तुम्ही सगळे पूजनीय आहात. तुमच्यातूनच सद्गुरू महाराजांची ओळख स्पष्ट होते. तुमच्या मधूनच होते. हाच एक मार्ग आहे पृथ्वी तलावर. महाराजांच्या भक्तांमधूनच महाराजांची ओळख स्पष्ट होते. तोच एक मार्ग आहे. दुसरा मार्ग नाहीच आहे. आता याच्यामध्ये अजून एक विषय असा आहे, तुमच्या या भक्तीमध्ये दास्य भक्ती स्तव वाढ झाली पाहिजे. म्हणजे तुमची भक्ती अपग्रेड झाली पाहिजे. हा, तुमची भक्ती आहे ना, अपग्रेड झाली पाहिजे. रानडेताई श्री स्वामी समर्थ. देशपांडे भाऊ श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.
गोवेकर ताई खूप व्यवस्थित आहे. सद्गुरु कृपे एकदम व्यवस्थित आहे. तुम्ही सगळेजण व्यवस्थित आहात अशी मी आशा करतो. एक मिनिट. आनंद आहे, आनंद आहे. भोगेताई श्री गुरुदेव दत्त. सातपुते भाऊ श्री गुरुदेव दत्त. दास्य भक्ती फार मोठा विषय आहे. मी सांगतो तुम्हाला, तुम्ही फक्त सगळे येऊ दे व्यवस्थित, मग मी सांगतो दास्य भक्तीवर सांगतो. आणि माझा आवडीचा म्हणजे माझ्या लाईफ मधला, माझ्या आयुष्यातला आत्तापर्यंतचा, म्हणजे कळत न कळत मी आयुष्य काढलेलं आहे. कळत न कळत मी आयुष्य काढले, त्याच्यामध्ये दास्यभक्ती हा माझ्या जीवनातली पहिली अभिव्यक्ती आहे. म्हणजे माझ्या जीवनाचं लाईफ स्टेटमेंट तुम्ही समजा दास्यभक्ती. आनंद आहे, आनंद आहे. आज तुमच्यासाठी खूप काही गोष्टी आहेत आणि त्याने तुम्हाला खूप आनंदही होणार आहे आणि तुम्हाला तुमच्या हृदयामध्ये तुम्हाला एक अभिमानही वाटेल आणि एक आदरही वाटेल तुम्हाला. आणि लोहार श्री गुरुदेव दत्त लोहार. अच्छा, हो दादा, फोटो पाहिला, खूप छान वाटले. आनंद आहे ताई, आनंद आहे. आणि तुम्हा सगळ्यांना माहिती आहे मी का एवढा आनंदी आहे, कारण काय आहे, महाराज आपल्याला प्रबोधनाची जी जबाबदारी देतात, त्या प्रबोधनामध्ये देवस्थानाचं फार महत्व आहे पहिली गोष्ट. पण त्यामध्ये आपल्या अस्मितेचं आणि आपल्या संस्काराचंही तितकंच महत्व आहे. शाबरी देवीची पूजा छान झाली, अजून उत्तर पूजा नाही गेली. उत्तर पूजा नाही केली अजूनही. अजून हवनकुंड आहे, हवनकुंडाची विभूती आहे अजूनही. पीठ, आता हे लाईव्ह सेशन झाल्यानंतर ते होणार. अच्छा, नवीन घरी शिफ्ट झालात, खूप छान झालं. मारुती यंत्र सोबत घेऊन धक्के बसतात, रात्री तुम्ही उतारा तर केला पाहिजे. हा जागेतला म्हैसासूर काढता येतो, काढता येतो. ठीक आहे. पण त्याची ती शीळ तिथे असेल तर कसा काढणार, हा पण एक विषय लक्षात घ्या. काढता येतो जर त्याला कोणी आणलं असेल, त्याला जर कोणी आणलं असेल किंवा तो कोणाच्या मागे मागे आला असेल तर त्याला काढता येतो. पण त्याचं जर मूळ स्थानस्थिती असेल तर कसं काढणार. हो दत्तावडे, पूजा खूप छान होती, आय नो. आणि आहे अजून बऱ्याच गोष्टी. आडनावरून कुलदेव प्रमाणे प्रत्येक घराण्याच्या काळ भैरव पण सांगा दादा. हो सांगू, तर सांगू, नक्की सांगू. प्रत्येक घराण्याला काळ भैरव लागूच आहे, प्रत्येक घराण्याला लागू आहे. आनंद आहे, आनंद आहे. दादा भगव्या सोहळ्यामध्ये दोन पाय दिसले, आनंद आहे, आनंद आहे. पूजा छान होती, ठीक आहे. दादा दुर्ग प्रबोधिनी बद्दल थोडक्यात सांगा. अवश्य सांगतो परत. दुर्ग प्रबोधिनी बद्दल सांगणार आहे. जर दत्त प्रबोधिनी आहे तसं दुर्ग प्रबोधिनी आहे. आणि माझा आनंद होण्याचं कारण तुम्हाला एक सांगू का, असं का. शिवाजी महाराजांनी, छत्रपती शिवरायांनी काय केलं, गड किल्ले बांधले सुद्धा आहेत, स्तरही केलेले आहेत, आहे की नाही. म्हणजे डोंगर भागाला, बरोबर आहे, डोंगर भागाला काही समुद्रामध्ये आहेत, काही मे बी भूमी सपाटीवरती असतील, का की जो 200 पेक्षा जास्त किल्ले आहेत, तर माझ्याकडे 200 किल्ल्यांची तर काही माहिती नाहीये. पण त्याच्यामध्ये दत्तप्रबोधिनी आणि दुर्ग प्रबोधिनीमध्ये शिखर हे गोष्ट का म्हणायची, दत्त शिखर.
दत्त शिखर आणि गड ही शिखरावरतीच असतात. जर दत्त आहे तर दुर्गा आहे, दुर्गा आहे तर दुर्गा आहे. विषय कळला? दोघांमधलं ना एक तारतम्य तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्या. दत्त शिखर म्हणजे गिरनार पर्वत आलं. गिरनार पर्वत मध्ये दत्त शिखर येतं. शेवटी महाराज कुठे आहेत? वरती उंचावर जाऊन बसलेले आहेत. बाई आहे की नाही? शिवाजी महाराज सुद्धा गड किल्ल्यांच्या माध्यमातून सुद्धा आज आपलं हृदयस्थ त्या उंचावर आहेत, जे आपल्या सगळ्यांसाठी पूजनीय आहे. मग त्या छत्रपती शिवरायांनी स्थापित केलेले जे कुलदैवत, त्यांची जी तिथे आराध्य दैवत आहे, त्यातली जी ग्रामदैवत आहे, त्यातले जे गडपुरुष आहेत, ते गडपुरुष जे आहेत हे आज वेळ काळाच्या ओघामध्ये लुप्त होत चाललेले आहेत. लुप्त होत चाललेत म्हणजे त्यांची माहिती आज सर्वसामान्य माणसांपर्यंत नाहीये. म्हणजे अशा देवस्थानाची माहिती, जे देवस्थान हिंदवी स्वराज्य टिकवण्यासाठी अतिशय महत्वाची भूमिका बजावलेली आहे या देवस्थानांनी, हिंदवी स्वराज्य. ठीक आहे. मग अशा हिंदवी स्वराज्यासाठी महाराजांनी जे कष्ट केले, त्या कष्टाला जे चीज दिलेले जी देवस्थानं आहेत, जर ती देवस्थानं आपल्या जर जीवनात आली गडपुरुषांच्या मार्गदर्शनातून, ते गडपुरुष म्हणजे कोण? जे सूक्ष्म गडपुरुष, जे मावळे होते शिवाजी महाराजांच्या काळामध्ये, ते मावळे जे होते शिवाजी महाराजांच्या काळामध्ये, मग ते मावळे आजही त्या त्या गडासोबत, त्या किल्ल्यांसोबत, त्या दुर्गांसोबत आजही त्यांचं तिथे अस्तित्व आहे, त्याचा वास आहे. मग आपल्याला काय करायचंय? ऑलरेडी आपण आध्यात्मिक अनुसंधानामध्ये आहोत. ऑलरेडी आपल्यासोबत बऱ्याच सूक्ष्म शक्त्यांशी आपला परिसंवाद आहे, आपल्यासोबत त्यांचं ऋणानुबंध आहेत. मग हे ऋणानुबंध जे आहेत, हे ऋणानुबंध आपल्या संस्काराने आणि आपल्या अस्मितेशी जर जोडले गेले, तर मला वाटतं एक जी जनरेशन तयार होईल किंवा जी एक्झिस्टिंग जी जनरेशन आहे, तर त्यांना एक प्रेरणा मिळू शकते की कशा पद्धतीने आपण आपल्या जीवनामध्ये भौतिकवाद आणि अध्यात्मवाद या दोन्ही नाण्याच्या बाजू एकत्र घेऊन चालू शकू. आहे की नाही? तुम्हा सगळ्यांना काय वाटतं या विषयाबद्दल, जे मी तुम्हाला आता सांगितलं ह्याच्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं काय मत आहे? मला तुम्ही कृपया करून कमेंट सेक्शन मध्ये सांगा की गड किल्ले जे आहेत हे पर्यटन स्थळ म्हणून तुम्ही बघताय, हा तुमचा एक भौतिक दृष्टिकोन झाला. पण त्या गड किल्ल्यांवरती जे दैवस्थानं जी त्यावेळेला होती, ज्यांनी आपल्याला स्वराज्य मिळवून दिलं, त्या शक्त्यांनी शिवाजी महाराजांसोबत जे एकत्रित रूपाने जे मुघलांवरती स्वारी केली आणि तिथून जे त्यांनी आपलं जे धर्म टिकवलेला आहे, आपली अस्मिता टिकवलेली आहे, आपला आत्मसन्मान टिकवलेला आहे, अशा देवस्थानांना जर आपण दुर्गप्रबोधिनीच्या माध्यमातून जर त्याचं आपण देवस्थानांचं संवर्धन जर करू, तर ती भूमिका आणि तो हेतू तुमच्या सगळ्यांना कसा वाटतो? हा, आपण पवित्र बरोबर आहे, पवित्र तीर्थ म्हणून आपण बघतो, पण ते बघण्याचा दृष्टिकोन आणि मूळ जी मटेरियलिस्टिक जी ग्राउंड लेवल पोझिशन आहे त्याच्यामध्ये तफावत आहे. त्याच्यामध्ये तफावत आहे. आणि ती तफावत जी आहे ती खाच खळगे आहेत ते आपल्याला भरून पडायचे. आपल्या मनस्थितीमध्ये गड किल्ल्यांना तीर्थक्षेत्र म्हणून आपण बघितलं गेलं पाहिजे. मग तिथे असलेली जी देवस्थान आहेत ती परमपूजनीय आहेत, ती परमपूजनीय आहेत. विषय कळला? ती परमपूजनीय आहेत. मग ती परमपूजनीय जी देवस्थानं आहेत, अशा देवस्थानांवरती, अशा गड किल्ल्यावरती मी स्वतः तिथे मी याच्या आधी पण मी जायचो, पण मी कधी असं व्हिडिओ रेकॉर्डिंग वगैरे असं काही कधी प्लॅन नाही केला. पण आता मी असा विचार केलाय की दुर्ग प्रबोधिनीच्या माध्यमातून आपण काय करू, एक व्यवस्थित त्याची एक सिरीज बनवूया, म्हणजे जनसामान्यांपर्यंत एक आध्यात्मिक दृष्टिकोन जो आहे गड किल्ल्यांकडे बघण्याचा, तो विकसित होईल. तो विकसित होईल. आणि तो विकसित झाल्यानंतर मग कोणीही कधीही पिकनिक मेंटॅलिटीने गड किल्ल्यांवरती सर नाही करणार. जातील तर कसं जातील तिथे मनाला शांती मिळवण्यासाठी जातील. आम्हाला मनाला शांती मिळते.
दुसरं, आमच्या जीवनामध्ये प्रेरणा मिळते की महाराजांनी ज्या पद्धतीने जीवनाचा संघर्ष केला तसा संघर्ष आमच्या जीवनात सुद्धा आहे. ही धारणा जी आहे संघर्षाची, ही तिथे बलवत्तर होईल आणि तुमच्या जीवनामध्ये येणाऱ्या प्रत्येक संकटावरती तुम्हाला यशस्वीरित्या मात करण्यात येईल. समजून घ्या, विषय व्यवस्थित सविस्तर विषय आहे, व्यवस्थित समजून घ्या. त्याच्यामध्ये उद्या कधीही आपल्यातली व्यक्ती जी आहे, आपले साधक वर्ग आहे, ते तिकडे जातील तर सगळ्यात पहिले गड किल्ले दुर्गांची स्वच्छता हा त्याच्यामधला सगळ्यात मोठा प्रायोरिटीचा भाग आहे. म्हणजे कुठेही प्लॅस्टिकच्या बॉटली फेकायच्या नाहीत, कुठेही काही फालतू कचरा करायचा नाही. ही आपली अस्मिता आहे, आपलं तीर्थक्षेत्र आहे, तो आपला आत्मा आहे. दत्त प्रबोधिनीमध्ये दत्त हा जर माझा आत्मा आहे तर दुर्ग प्रबोधिनीमध्ये दुर्ग ही माझा आत्मा आहे. आणि माझ्या आत्मसंवर्धना हेतू मी माझ्या प्राणाची बाजी लावणार. बाकी सगळं महाराज जाणतात, बाकी सगळं काळ भैरव सरकार जाणतं. विषय व्यवस्थित समजून घ्या. मला ह्याच्यामध्ये एकच गोष्ट म्हणायची आहे की उद्या ज्या वेळेला आपल्यातले साधक वर्ग, मग त्याच्यामध्ये मग जे आपले साधक वर्ग आहेत दत्त प्रबोधिनीचे आहेत किंवा जे दुर्ग प्रबोधिनीचे जे आपले जे समजा ते कार्यकर्ते वगैरे आहेत दुर्ग प्रबोधिनीचे, मग समजा हे कार्यकर्ते उद्या ज्या वेळेला कुठल्याही गड किल्ल्याला जातील, दर्शन घ्यायला जातील, महाराजांचं दर्शन घ्यायला जातील, भगवतीचं दर्शन घ्यायला जातील, त्यावेळेला ज्यावेळेला ते जातील तर सगळ्यात पहिले त्या गड किल्ले आणि दुर्गांची स्वच्छता, कुठलाही कचरा नाही पडला पाहिजे त्याच्या आवारामध्ये. पॉईंट नंबर 1. पॉईंट नंबर 2, लोकांना म्हणजे जे तिकडचे जे ग्रामपंचायत आहे, लक्षात घ्या मी काय म्हणतो, ग्रामस्थ जे आहेत त्यांना एकच सांगायचं, कधीही लक्षात घ्या, कोणीही तर तिथे येत असेल तर त्यांना सांगायचं की कृपया करून खडू वगैरे किंवा काळे कोळसे किंवा स्केच पेन टाईप तिथे काही आणायचं नाही. का? कारण काय करतात, तुम्ही जर कधी पण बघितलं असेल तर ही जी लोक आहेत जी जातात पर्यटन म्हणून, तर ती लोक कुठेतरी शीळ असते तर शीळवरती मग ते बदाम काढणार, मग त्याच्यामध्ये वरती ABC नाव असतं आणि मग त्याच्या खालती XYZ नाव असतं. तर हे सगळ्या घाणेरड्या गोष्टी थांबल्या पाहिजेत, आहे की नाही. कुठेतरी शिळेवरती मग माझं तुझ्यावर प्रेम आहे किंवा आय लव्ह यू टाईपचे प्रकार असतात आणि खाली वरखाली मजनू टाईपची नावं असतात. हे मजनू जे आहेत ना, या मजनूंनी गड किल्ले दुर्गांमध्ये न जावं. त्यांना मजनूगिरी करायची आहे तर त्यांनी कुठे जावं, कुठेतरी लांब जावं, तिथे जाऊन मजनूगिरी करावी. आमच्या अस्मितेसोबत अशा गोष्टी चालणार नाही. पहिली गोष्ट स्वच्छता, क्लीननेस, पॉईंट नंबर 1. पॉईंट नंबर 2, बदाम काढणं, नाव कोरणं, हे फालतूगिरी गड किल्ले दुर्गांवर चालणार नाही. त्यासाठी त्या ठिकाणचे जे ग्रामस्थ आहेत त्यांना त्याची जबाबदारी घ्यायची, कारण की ते स्थानिक आहेत. आपल्यापेक्षा जास्त देखभाल ते सगळे करू शकतात अशा कारण की काय, पावसाळा आला, थंडी आली तर कोणाला हुक्की आली, आहे की नाही, गपचूप खिशामध्ये काहीतरी DSP ब्लॅक टाईप घेऊन, चिलम टाईप घेऊन जर जातं तर त्यांची चौकशी झाली पाहिजे. कोण चाललंय, चेकलिस्ट झाली पाहिजे. व्यवस्थित समजून घेतलं पाहिजे की आमच्या देवस्थानाकडे जात असाल तर तुम्ही तीर्थरूपाने जायला पाहिजे, आहे की नाही, तीर्थरूपाने जायला पाहिजे. पॉईंट नंबर 2, स्वच्छता झाली पाहिजे, स्वच्छता व्यवस्थित झाली पाहिजे, कुठे कचरा नाही पाहिजे. पॉईंट नंबर 1. पॉईंट नंबर 2, जे मजनू असतात, आहे की नाही, लवर बॉईज असतात, आहे की नाही, मजनू टाईप, तर त्यांनी तिथे कुठल्याही पद्धतीचा नक्षीकाम नाही करायचं, शिळांवरती नक्षीकाम नाही करायचं. पॉईंट नंबर 3, जात असताना कुठल्याही वन्यजीवाची हत्या नाही करायची. मग त्याच्यामध्ये सर्प आहेत, त्याच्यामध्ये कुठलेही जीव आहेत, त्याच्यावरती गडांवरती कुठल्याही जीवाची हत्या नाही झाली पाहिजे. ठीक आहे, पॉईंट नंबर 3. पॉईंट नंबर 4, त्या गडावर ज्यावेळेला आपण जातो तर तिथले जे देवस्थानं आहेत, तिथले जे आभूषण आहेत देवतांची, लक्षात घ्या, देवतांची आभूषण आहेत, लोक घंटी बांधणार, आहे की नाही, काय काय ठिकाणी देवस्थानाला चांदीचा मुखवटा असतो, तर हे याची चोरी नाही करायची, ह्याची चोरी नाही करायची.
ठीक आहे. तर या सगळ्यांची जी जबाबदारी प्रायोरिटी वाईज अर्थात प्राथमिक स्तरावरती त्या तिकडच्या स्थानिक ग्रामस्थांची आहे. त्यांचं अतिशय बारीक लक्ष असलं पाहिजे की त्यांचे जे डोळे ते कॅमेराप्रमाणे काम करणारे आहेत. वरती गेल्यानंतर कुठलेही गुन्हेगारी कार्यक्रम करायचा नाही. वरती जायचं, आपल्याला शांतपणे बसायचंय, सुंदर प्राणवायू आहे, चैतन्य आहे, मनाला शांती आहे, याचा आनंद घ्यायचा आहे. जीवनामध्ये हेच एक महत्वाचं स्थान असतं जिथे अशा गोष्टीमध्ये आपल्याला जिवंतपणे विसावा मिळतो. आपल्याला जिवंतपणे विसावा मिळतो. विषय कळला? मेल्यावर विसावा स्मशानात मिळतो, तिथे आम्ही असतो. मेल्यावर विसावा स्मशानात मिळतो, तिथे आम्ही असतो. जिवंतपणे विसावा जे स्थान आहे ना, ते आपले गड किल्ले आणि दुर्ग आहेत. देवेंद्र सावंत, जास्त माहिती टाकू नका तुम्ही, कळलं ना? मला माहिती आहे. तर तुम्हाला एवढंच वाटतंय ना, तर पॅरामेडिकल सोसायटीला कॉन्टॅक्ट करा. सारखं मेसेज टाकू नका. काहीतरी महत्वाच्या गोष्टी चाललेल्या आहेत. तुमच्या वैयक्तिक जीवनापेक्षा इथे आम्हाला आमच्या संस्काराची पडलेली आहे, इथे आम्हाला आमच्या अस्मितेची पडलेली आहे. ठीक आहे. तर मी सगळ्यात पहिले पॉईंट सांगितला की स्वच्छता पाहिजे. ऐका, पॉईंट टू पॉईंट लक्षात घ्या. सगळ्यात पहिले स्वच्छता पाहिजे. पॉईंट नंबर 2, भिंतीवर रेखीव काम करणारे मजुनू तिथे नको, आणि असतील तर त्यांना समजवण्यात आलं पाहिजे त्यांच्या पद्धतीमध्ये. 2 नंबर. 3 नंबरमध्ये तिकडच्या देवस्थानाची निगा राखली पाहिजे. कुठलीही चोरी नाही झाली पाहिजे. आता तिकडे काय कोणी लावलं, घंटा बांधली नवस म्हणून, बाबा चला आमच्या जीवनातले त्रास आहे, तुम्ही आमच्या जीवनातले दुःख दूर करा म्हणून तिथे देवस्थानाला जमलं नवस केलं, आता ते चोरी नाही करायला पाहिजे. 4, वन्यजीवांचा घात नाही केला पाहिजे. 5, तिथे गेल्यानंतर चित्पावन वृत्तीने छत्रपती शिवरायांच्या पुण्य स्मृतीला स्मरून त्यांना कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे की आज जर मी कुलदीप निकम आहे, तो फक्त आणि फक्त तुमच्यामुळे आहे. तुम्ही जर नसतात तर या कुलदीपचा निकम नसून कुलदीप खान झाला असता. मग ही कृतज्ञता आहे, ही महाराजांच्या चरणी पदोपदी तुम्ही काय केली पाहिजे, व्यक्त केली पाहिजे. काय म्हणालो? आज जर मी कुलदीप निकम आहे, तो फक्त आणि फक्त तुमच्या उपकाराने आहे. तुम्ही आज आमचा धर्म टिकवलात, तुम्ही आज आमच्या पूर्वजांना सांभाळलं, तुम्ही आज आमच्या पूर्वजांना तुमच्या परिवारातली एक व्यक्ती समजलेले. मग अशा तुमच्या या थोर उद्दिष्टांना अनुसरून, तुमच्या या उपकरणांना अनुसरून आम्ही इथे पदोपदी येणार आणि तुमच्या पुण्य स्मृतीस आम्ही वंदन करणार. का? कारण आज हिंदवी स्वराज्यामध्ये आज आम्ही जर हिंदू धर्मात आहोत, ते फक्त आणि फक्त महाराज तुमच्यामुळे आहोत. हे उपकाराची भाषा जी आहे ही सद्गुरु चरणी, अर्थात महाराजांच्या चरणी. मग शिवाजी महाराज आहेत, त्यांच्या चरणी तेही सद्गुरू आहेत आपले, तेही आपल्याला जीवन जगायला शिकवत आहेत. विषय कळतो की नाही कळत? हा विषय कळला ना? तर तिकडेही आपल्याला ही पदोपदी गोष्ट आपल्या ध्यानात पाहिजे की आज आपण कुलदीप निकम आहोत, विनायक परब आहोत, मंदार गोलटकर आहोत, तर ते फक्त आणि फक्त महाराजांच्या उपकारांमुळे, त्यांनी केलेल्या कष्टांमुळे. मग त्यांचे जे कष्ट आहे ते पूर्णत्वाला नेण्याची जी जबाबदारी असते ती त्या देवस्थानाची असते. ज्या देवस्थानाच्या संवर्धनासाठी दुर्ग प्रबोधिनी जे आहे ते दत्त प्रबोधिनी न्यासच्या माध्यमातून आपण राबवित आहोत. आणि ह्याच्यामध्ये मला अतिशय कट्टर भाव असलेले मला लागणार आहेत साधक. याच्यामध्ये मला कट्टर भावाचे लागणार आहेत. कट्टर भाव म्हणजे कट्टर भाव. याच्यामध्ये आम्हाला तडजोड नाही करायची कुठल्या गोष्टीसोबत. आमची जी काही अस्मिता आहे, महाराजांचं जे काही अनुसंधान आहे, आम्हाला तिथे लाभलं पाहिजे. आमच्या व्यावहारिक जीवनात सुद्धा शिवरायांचं अनुसंधान आम्हाला माहिती पाहिजे की आम्ही व्यावहारिक जीवनामध्ये कशा पद्धतीने समोरच्या व्यक्तीशी निपटलं पाहिजे. आध्यात्मिक जीवनात तर सद्गुरू महाराज आहेतच, पण व्यावहारिक जीवनात सुद्धा आपल्याला हे अनुसंधान पाहिजे.
मग ह्याबद्दल ज्यांना ज्यांना आवड आहे त्यांनी दुर्ग प्रबोधिनी मध्ये रजिस्टर करा. त्यासाठी काय करायचंय, register.durgaprabodhini.org ला तुम्ही व्हिजिट करा. तिथे फॉर्म आहे, तो फॉर्म भरा आणि जास्तीत जास्त संख्येने आपली अस्मिता जपण्यासाठी तुम्ही आम्हाला मदत करा. कारण हेच संस्कार उद्या तुमची पिढी एका विचारधारेशी जोडलेली ठेवणार आहे. इथे काय करा, प्रतिनिधींनी इथे register.dattaprabodhini.org ची लिंक इथे पाठवा, किंवा आपल्या साईटची जी लिंक आहे जी आपण फेसबुकवर टाकली ती इथे कृपया करून पाठवा. म्हणजे सगळ्यांना ती लिंक बघता येईल, त्याला व्हिजिट करून तिथे त्यांना रजिस्टर करता येईल. बघा लिंक पाठवली, बघा दत्तप्रबोधिनी प्रतिष्ठानमधून लिंक पाठवली. ही मोहीम चालू झालीच समजा आता, कारण की आता पहिले माझी व्हिजिट सुरू झालेली गडांना माझी व्हिजिट सुरू झालेली आहे. विषय कळला? गडांना माझी व्हिजिट सुरू झालेली आहे आणि मी महाराजांच्या प्रेरणेने, माझ्याकडे महाराज आहेत. मी तुम्हाला मागे पण सांगितलं होतं की मी जो लहानपणापासून जो नोटपॅड वापरला त्याच्यामध्ये पण छत्रपती शिवरायांची तस्वीर आहे. त्याच शिवरायांच्या तस्वीरीवरती मी लहानाचा मोठा झालो. मोठ्या झाल्यानंतर महाराजांनीच मला काही प्रेरणा दिलेली आहे. त्या माध्यमातून आजही छत्रपती शिवरायांचं मार्गदर्शन आहे. पण मी ते सद्गुरू स्वरूपात बघतो. कारण सद्गुरू हा एक माझा एक अद्वैत कर्माचा सिद्धांत आहे. सद्गुरू हा माझा एक अद्वैत भाव आहे. त्या सद्गुरू स्वरूपातच बघतो मी महाराजांना. त्या सद्गुरू स्वरूपामध्ये समर्थ रामदास स्वामी महाराज आहे, त्या सद्गुरू स्वरूपामध्ये दत्तात्रय स्वामी महाराज आहे, त्या सद्गुरू स्वरूपामध्ये काळभैरव सरकार आहे, त्या सद्गुरू स्वरूपामध्ये दक्षिणेश्वर काली आहे, त्या सद्गुरू स्वरूपामध्ये मसान काली आहे, त्या सद्गुरू स्वरूपामध्ये धुमावती माता आहे. विषय समजून घ्या मी काय म्हणतो. अतिशय बारकाईचा विषय आहे. आपल्याला गडपुरुषांच्या शोधात महाराजांची अस्मिता, महाराजांची वचने आणि महाराजांचा संघर्ष जो आहे आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. आनंद आहे, ही एक शक्ती आहे, हे एक वचन आहे. कळलं का? शिवाजी महाराज हे एक वचन आहे आणि हे वचन आपल्या आत्म्याशी जोडलेलं आहे. आणि या ऋणानुबंधातून कोणीही मुक्त होऊ शकत नाही. होय होय, महाराज शिव अवतारच आहेत. महाराज शिव अवतार आहेत. तुम्ही काय करा, हे अवतारी पुरुष आहेत. हे कळलं? समजून घ्या विषय व्यवस्थित. त्यामुळे इथे बघा मी लिंक पाठवलेली आहे, ती लिंक बघा आणि त्याच्यामध्ये register.durgaprabodhini.org वर जाऊन तुम्ही काय करा, रजिस्टर करा. मोठ्या संख्येने रजिस्टर करा. त्याच्यामध्ये काय होणार आहे की आपल्याला जिल्हास्तरीय आपल्याला कार्य करण्याची एक आपल्याला संधी मिळणार आहे. आणि मग ही संधी जी आहे ही नाण्याच्या दोन बाजू आल्या ह्याच्यामध्ये. एक पहिली बाजू जी दत्तप्रबोधिनी आहे आणि दुसरी बाजू दुर्गप्रबोधिनी आहे, जे दुर्गप्रेमींसाठी आहे, जे दुर्ग संवर्धनक जे आहेत त्यांच्यासाठी, दुर्गरक्षकांसाठी आहे. दत्तप्रबोधिनी न्यास दुर्गरक्षणा हेतू अर्थात दुर्गरक्षणाच्या माध्यमातून तिथल्या देवस्थानांची जागृती, संवर्धन आणि त्यांच्या पावित्र्याचं रक्षण करण्यासाठी कटिबद्ध राहणार आहे. पावित्र्याचं रक्षण झालं पाहिजे. मग तुमच्यापैकी किती लोकांना ह्या पावित्र्याचं रक्षण करण्याची इच्छा आहे? हो, गड संवर्धन करणारे तरुणाचे ग्रुप आहे, त्यांना जोडले तर जास्त काम होईल. पण असे साधक हवेत जे नुसती भौतिकवाद नसून खरोखर आत्मीयतेने जे त्यात सहभाग घेऊ शकतात. नुसतं दाखवण्याची गोष्ट नाही ही. मी काय म्हणालो, हा श्रीपाद श्री स्वामी महाराजांचे लहान भाऊचे अवतार आहेत ते. बरोबर बोललात तुम्ही ताई, हो बरोबर बोललात.
विषय समजून घ्या. मला अशा पद्धतीने भूमिका आणि हेतू स्पष्ट पाहिजे, दिखावा नकोय. ठीक आहे, आज आपण प्रेरणा हेतू आज आपण व्हिडिओज वगैरे बनवतो का 10 लोकांना कळायला पाहिजे की महाराजांचं कार्य कसं होतं, कसं होतं. पण ह्याच्यामध्ये सगळ्यात प्रायोरिटी जी असेल, मला जी अपेक्षा आहे सगळ्यांकडून ती एकच आहे की पावित्र्याचं रक्षण झालं पाहिजे. तुमच्यापैकी किती लोक सहमत आहेत? एकच वाक्य येतं, पावित्र्याचं संरक्षण. पावित्र्याचं संरक्षण झालं पाहिजे. मग ते तुमच्या घरातल्या देवाऱ्याचा असो नाहीतर गडावरच्या देवस्थानाचा असो, हे दोन्ही एकच आहेत. घरातला देवाराही माझा तितकाच प्रिय आहे मला जितका मला गडावरचं देवस्थान प्रिय आहे. विषय कळला की नाही कळला? मग तुमच्यापैकी किती लोकांना ह्याच्यामध्ये पावित्र्य रक्षणाची इच्छा आहे? त्यांनी त्यांनी रजिस्टर करा. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्या स्तरातल्या लोकांचा सहभाग अपेक्षित आहे. जे भगवंताला मानणारे आहेत ते तर परमपूजनीय आहेतच, पण जे भगवंताला नाही मानत, हरकत नाहीये, नका मानू, पण तुम्ही महाराजांना माना. छत्रपतींचं जे आपल्या जीवनाचं, जे आपल्या नसानसांवरती त्यांचं जे अधिराज्य आहे हे समजून घ्या. आज आपण ताठ मानेने जगतो ते त्यांच्यामुळे जगतो. आज आपण आपल्या संस्कारावर टिकून आहे ते त्यांच्यामुळे. आपण आपल्या अस्मितेवर टिकून आहे हे त्यांच्यामुळे आहे. आणि ते ऊर्जा देतात आपल्याला, ते ऊर्जा देतात. मी तुम्हाला एक सांगू का विषय कसा आहे. मला असं वाटतं भविष्यामध्ये ज्यावेळेला आपल्यातले साधक लोक ज्यावेळेला गडावर जातील तर तिकडे बसून एक ध्यान मग्न होतील, महाराजांसमोर बसून, देवस्थानामध्ये बसून पूर्ण डोळे बंद करून सुंदर निळभ्र आकाशाच्या खालती सुंदर वायूच्या वेगामध्ये बसून एका आसनावरती ते काय करतील, नामस्मरणामध्ये सगळं स्मरण करतील. आणि छत्रपती शिवरायांची जी जीवन फीत आहे ती आपल्या या भ्रुकुटी मध्यावरती ती प्रकट होईल. आणि ही काळाची गरज आहे. फिल्मी नका बघू, फिल्मीला मजा नाहीये. फिल्मी नाही, रिअल मध्ये म्हणतोय. ध्यान माध्यमातून तुमच्या डोळ्यासमोर शिव साक्षात्कार झाला पाहिजे. तो माझ्याकडे आहे आणि त्यातूनच मी जीवन जगतो. लहानपणापासून मी त्याच्यामध्येच आहे. पण आपल्यातल्या साधकांना, जे आपले साधक आहेत, जे आपल्या दुर्ग प्रबोधिनीमध्ये आहेत, जे आपल्या दत्त प्रबोधिनीमध्ये आहेत, कधीही तुम्ही गडावरती गेला तर डोळे बंद करून तुमच्या डोळ्यासमोर शिव छत्रपतींची जी फीत आहे त्यांच्या जीवनाची ती तुम्हाला दिसली पाहिजे की महाराजांनी आतापर्यंत कशा पद्धतीने संघर्ष केला आपलं हिंदवी स्वराज्य टिकवण्यासाठी. ठीक आहे, हिंदवी स्वराज्य बाबा ही तर श्रींची इच्छा. मग हे श्री कोण आहेत हे महाराजांच्या मुखातून आपल्याला कळायला पाहिजे. त्यालाच म्हणतात श्रीमताचा दासबोध. मागाशी तो प्रश्न मांडला ना तुम्ही की दास भक्ती सांगा, तेच सांगतोय. छत्रपती शिवाजी महाराज सांगितले हिंदवी स्वराज्य स्थापन व्हावे ही श्रींची इच्छा. मग श्री म्हणजे कोण हे जाणून घ्यायचं असेल तर त्या पावित्र्य रूपाने, त्या आत्मसंवर्धनात्मक अभिव्यक्तीने त्या गडावरती जाऊन महाराजांच्या इतिहासाला ज्यावेळेला फीत रूपामध्ये तुम्ही तुमच्या भ्रुकुटी मध्यामध्ये बघाल त्यावेळेला तुम्हाला हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा हे तुम्हाला अवगत होईल की ते श्री कोण आहेत. कळालं? आता ही काळाची गरज आहे. तुम्ही सगळ्यांनी एकत्र येण्याची ही काळाची गरज आहे. नाहीतर हे हरामखोर राजकारणी कधी आपल्या देशाचा अफगाणिस्तान करतील हे सांगू शकत नाही. विषय कळला? तुम्ही सगळे एकत्र येण्याची गरज आहे. नाहीतर नंतर मग हात चोळावा लागेल, नाहीतर एअरपोर्टवर धावावं लागेल. कळलं? आता जर झोपा काढत राहिलात ना, नाहीतर ती वेळ लांब नाहीये की एअरपोर्ट वरती पण लोकल सारखी गर्दी होईल. त्या अर्थी तसं न होण्या हेतूने तुम्ही सगळे एकत्र आले पाहिजेत. तुम्ही सगळे एकत्र आले पाहिजेत. या राजकारण्यांच्या जीवावरती तुम्ही तुमचं जीवन काढू नका. नुकसान उचलाल फार मोठं.
नुकसान उचलाल, वेळ निघून गेली, तुमची पिढी बर्बाद होऊन जाईल पुढे. असं काही करू नका. मग आजच आजच तुम्ही काय करा, की स्वतःची अस्मितेच्या जपणुकीसाठी, स्वतःच्या संस्कारक्षम जीवनाला एक कृतज्ञतेच्या माध्यमातून श्रींची इच्छा जोपासण्या हेतू तुम्ही काय करा, आपल्या आत्मसंवर्धनाची तयारी करा. विषय समजून घ्या व्यवस्थित. मला असं वाटतंय की तुम्ही सगळ्यांनी आत्मचिंतन करावं आणि महाराजांच्या पदस्पर्शाकडे बघावं आणि आपलं जीवन जगावं. लोहार, नमस्कार लोहार, कसे आहात? हा, इस्लामिक लोक खूप कट्टर असतात, ते त्यांच्या हिशेबाने असतात. पण आपल्याकडे सगळं डिवाइड अँड रूल चालतं. कळलं? त्याच्यामुळे तुम्ही कृपया लोक तुम्ही डिवाइड नका हो. तुम्ही डिवाइड झाल्याने तुम्हा लोकांना, हे जे राजकारणी लोक आहेत ना, हे डिवाइड करून तुम्हा लोकांना किल करतात. डिवाइड नका हो तुम्ही सगळे. तुम्ही डिवाइड झाल्याने काय होतं, नुकसान होतं सगळ्यांचं. एकत्र यायचं असेल तर एकच लक्षात घ्या, आपण एकत्र कसं येऊ शकतो. हिंदी स्वराज्य स्थापन होण्यामागचं जो पाठीचा कणा आहे ते आहे छत्रपती शिवरायांची, श्रींची इच्छा. मग त्याच्यावरतीच परत एकदा ते सर्किट कंप्लीट होऊ शकतं. पण ते सर्किट कंप्लीट होण्या हेतू तुमच्या सगळ्यांमध्ये एक तो आत्मसमर्पणाचा भाव पाहिजे. कळलं काय? तुमच्या सगळ्यांमध्ये आत्मसमर्पणाचा भाव पाहिजे. तो भाव असेल तरच शक्य आहे. तो भाव असेल तरच शक्य आहे. जरा शारीरिक मानसिक चारित्र्य शुद्धीशिवाय स्वामी महाराज कुठलेही दर्शन अथवा वस्तू देत नाहीत का? नाही देत ना भाऊ. खरं गोष्ट बोलला तुम्ही. मानसिक आणि शारीरिक चारित्र्य लागतं. चारित्र्य पाहिजे आपल्याला. श्री गुरुचरित्रामध्ये श्री गुरु म्हणजे भगवान दत्तात्रय स्वामी महाराज, आणि चरित्र जे आहे ते म्हणजे दास्यभक्ती, म्हणजेच गुरु शिष्य संवाद. विषय कळला? आणि तुमच्या सगळ्यांना माझी नम्र विनंती आहे, जे जे समजा आता तुमच्यापैकी समजा जे जे किल्ल्यांचे जे ग्रामस्थ आहेत, तुमच्यापैकी जे स्थानिक आहेत किल्ल्यांचे, जे गावाचे जे बाजूचे जे काही स्थानिक लोक आहेत तुमच्यामधले किंवा तुमच्या ओळखीच्यांमधले, त्यांना कृपया करून त्यांच्यापर्यंत माझा जो निरोप आहे हा कृपया करून तुम्ही सगळ्यांनी पोहोचवा. हा व्हिडिओ कृपया करून त्यांना एकदा दाखवा. म्हणजे काय होतंय, उद्या समजा त्यांना असं नको व्हायला की दुर्ग प्रबोधींनी कधी ऐकलं नाही, असं नको व्हायला. ही माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की तुमचे जे कोणी ग्रामस्थ असतील एक्सपर्ट, त्यांना हा एकदा व्हिडिओ दाखवा. तुमच्यामध्ये जे कोणी किल्ल्यांचे जे काही संवर्धनात्मक जे काही कार्यकर्ते आहेत त्यांना हा एकदा व्हिडिओ दाखवा. तुमचं ताई म्हणणं बरोबर आहे ताई, बरोबर आहे. अजून राजकारणी लोकांनी नीट मंदिरे उघडली नाहीत. नाही उघडली. मी तुम्हाला हे पण सांगतो, ठाण्यामध्ये पण घटना घडली. ठीक आहे, ठाण्यामध्ये पण एक शंकराचं मंदिर आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ते शंकराचं मंदिर कुठलं आहे. तिथे पण घटना घडली आहे की नाही? काही चुकी नसताना तिथल्या गुरव लोकांना जमा करण्यात आलं विनाकारण. हे मुद्दामून काय करतात, हे आपल्याच अस्मितेवरती घात करायला लागलेत ही लोक, आहे की नाही? मग तुम्ही लोक किती सहिष्णुवादी आहात, इतका सहिष्णुवाद की उद्या आपल्या घरात घुसून कोण आपल्याला कानाखाली मारल्याने आपण दुसरा काल पुढे करणार का? हा, हा सहिष्णुवाद नाहीये. हा, ह्याला भेकडवृत्ती असं म्हणतात. म्हणून आता सळसळ पाहिजे ती. मग ती सळसळ येण्यासाठी तुम्ही काय करायला हवं, काळ भैरव शासन ते दत्तगुरु अनुशासनाचा मार्ग तुम्ही पकडला पाहिजे. काळ भैरव शासन ते दत्तगुरु अनुशासन. विषय कळला? उद्या तुमच्या जनरेशनचं नुकसान होणार आहे. तुम्ही आज गप्प बसाल हातात हात घालून, दुसरा मार खातोय तुम्ही बघत बसाल, तर उद्या तुमच्या अंगावर आल्यानंतर तुम्हाला वाचवायला कोणी येऊ नाही शकत. म्हणून संघटनात्मक भूमिका जी आहे ती महत्वाची आहे.
ठीक आहे, माझ्या घरावरती संकट नाही आलं, मी बघून घेईन काय करायचं, समोरचा मार खातोय तर खाऊ दे, ही भूमिका चुकीची आहे. काल त्याचा नंबर होता, आज तुमचा नंबर लागेल, मग तुम्ही काय कराल? तसा तो बघत बसला मार खाताना, की तुम्ही त्याला वाचवायला जाल, तुम्ही नाही गेलात. उद्या तुमच्यावर वेळ आल्यानंतर तो बघत बसणार आहे. आणि आतल्या आत तो आनंदी होणार आहे. बघा, तू माझ्यावरची वेळ आली, तू बघत राहिला, आणि तुझ्यावर आज वेळ आली तर तुला त्रास व्हायला लागला. तुमच्या मते किती लोक, तुमच्या मते किती आहेत ज्यांना या गोष्टीची जाणीव आहे? कळलं? उद्या याचा इम्पॅक्ट फार मोठा होणार आहे तुमच्या सगळ्यांच्या जनरेशनवरती. त्या अर्थी तुम्ही सगळ्यांनी कृपया करून ही गोष्ट लक्षात ठेवा. आहे की नाही? काळ भैरव शासन काय आहे? वा ताई, खूप छान प्रश्न मांडला ताई, खूप छान प्रश्न मांडला. काळ भैरव शासन काय आहे? तुमच्यापैकी किती लोकांना इंटरेस्ट आहे सांगा? तुमच्यापैकी किती लोकांना इंटरेस्ट आहे काळ भैरव शासन? तुम्हाला लोकांना सांगतो ना काळ भैरव शासन काय असतं. तुमच्यापैकी किती लोकांना इंटरेस्ट आहे काळ भैरव शासन सांगतो? म्हणजे तुम्हाला लोकांना आयडिया येईल की तुम्ही आज उबंटू करताय की नाही. उबंटू करताना तर तुम्हाला आयडिया येईल की तुम्ही काय करता. चला, आनंद आहे, इंटरेस्ट आहे, इंटरेस्ट आहे, आनंद आहे. अच्छा, मला तुमचा व्हॉट्सअप नंबर द्या. माझा व्हॉट्सअप नंबर घ्या, ठीक आहे. 9619011227 वरती मला व्हॉट्सअप करा. हा, पण माझी तुमच्या सगळ्यांना एक विनंती आहे. ज्याप्रमाणे तुम्ही दत्तप्रबोधिनीला प्रेम दिलं, ज्याप्रमाणे तुम्ही दत्तप्रबोधिनीचे प्रत्येक विषय समजून घेतले, महाराजांचे चरणकमल तुम्ही समजून घेतलीत, महाराजांची जी साधनेची, जी त्यांच्या पूजनाची जी एक अभिव्यक्ती आहे, अर्थात त्यांचा जो प्रोटोकॉल आहे तो तुम्ही लक्षात घेतलात, त्याच पद्धतीने आपली पिढी, आपले संस्कार, आपली अस्मिता जपण्या हेतू दुर्ग प्रबोधिनी सुद्धा तितकीच कमिटेड आहे, तितकीच कटिबद्ध आहे. आहे की नाही? तर हा जो व्हिडिओ आहे आजचा या लाईव्ह सेशनचा ना, हा खूप विशिष्ट विषय. हा व्हिडिओ जो आहे ना, आजचं जे लाईव्ह सेशन आपण जे घेतोय ना, या लाईव्ह सेशनचं महत्व मला माहिती आहे की यातून खूप खूप आधार मिळेल तुम्हाला भविष्यासाठी. हा माझा दूरदृष्टिकोन आहे. देवस्थान संवर्धनाचा हा दूरदृष्टिकोन आहे. मग त्याच्यामध्ये जे देवस्थान जे वेळ काळानुरूप झिजलेले आहे, ज्यांचं पाषाण झिजलेलं आहे, किंवा त्यांचे ते शेंदूर लावून लावून ते त्यांचं जे मूळ रूप हे लोप पावलेलं, मग हे देवस्थान कुठले हे ओळखायचं कसं, ते सुद्धा आपण काय करणार आहोत की या दुर्ग प्रबोधिनीच्या माध्यमातून आपण ते तुमच्या सगळ्यांसमोर आणणार की हे देवस्थान कुठलं. व्यवस्थित सगळं समजून घेतलं तर तुम्हाला तुम्हाला खूप एक चांगली रूपरेषा मिळू शकते. तुम्हाला जीवनाचं एक भक्कम एक तुम्हाला एक फाउंडेशन मिळेल. तर काळभैरव शासन म्हणजे काय, एक लक्षात घ्या. मी तुम्हाला सगळ्यात पहिले सांगतो. शंभू महादेवाच्या एकूण 11 अवतारांमध्ये 5वा जो अवतार आहे तो आहे काळ भैरव. भगवान शंकराने 11 अवतार जे तयार केले त्यातला सगळ्यात उग्र अवतार जो आहे, सगळ्यात उग्र अवतार जो आहे तो आहे काळ भैरव. आणि हा अवतार जो आहे हा भगवान शंकराच्या उजव्या अंगाचा झटका आहे. हा झटका आहे, ठीक आहे. भगवान शंकराने उजव्या अंगातून काळ भैरव प्रकट केलेला आहे आणि त्याला स्वर्ग मृत्यू पाताळामध्ये त्याला
महाराजांनी बसवलेला आहे की माझ्या वतीने तू जाशील आणि तू सगळं नियतीचा कार्यभार तू सांभाळशील. मग आता याच्यामध्ये काळभैरव शासन म्हणजे काय? काळभैरव शासनामध्ये एकूण 11 भैरव येतात. त्याच्यामध्ये पहिले 3 जे भैरव आहे त्याच्यामध्ये प्रमुख जो आहे सगळ्यांचा जो मुख्य भैरव आहे तो आहे काळभैरव. त्याच्यानंतर आहे बटुक भैरव आणि स्वर्णाकर्षण भैरव, हे 3 भैरव आहेत. आणि बाकी 8 भैरव जे आहेत ते 8 दिशांना पसरलेले आहेत. गुणिले 8 झाले 64 भैरव झाले. 64 भैरव मध्ये नग्न भैरव, स्मशान भैरव, रुरु भैरव, चंड भैरव, क्रोध भैरव, मार्तंड भैरव, कपाल भैरव, असितांग भैरव, आनंद भैरव अशा पद्धतीचे त्याच्यामध्ये रूप आहेत. त्याच्यासोबत जे 64 भैरव जे आहेत त्याच्यामध्ये 64 योगिनी आल्या त्यांच्या. मग हे काळभैरव शासन जे आहे हे सगळ्यात जे मधलं जे मंडळ आहे काळभैरव शासनचं ते आहे दक्षिणेश्वर काली, स्मशान काली. दक्षिणेश्वर काली म्हणजे कशी की जी देहात असताना जेव्हा साधक साधना करतो तर ती दक्षिणेश्वर काली असते. देहाच्या नंतर जी साधना होते ती स्मशान कालीची होते. आणि ते आहे मुख्य मधलं त्रिकोण पीठ जे भगवती महाकालीचं आहे. भगवती महाकालीच म्हणजे दत्तप्रबोधिनी साक्षात म्हणजे कुठली दत्त महाराज होण्याची जी अवस्था आहे, जो बोध आहे त्या पूर्वीची अवस्था जी जाणीव करून देणारी तिला दत्तप्रबोधिनी असं म्हणतात. म्हणजे युद्धभूमीतली शक्ती तो त्रिकोण असतो, अग्निबीज त्रिकोण, त्याच्यामध्ये भगवती माता स्थिर असते. तिच्या भोवती ज्या 64 योगिनी आहेत, या योगिनी आहेत ज्या भैरवांच्या शक्ती आहेत, त्यांच्या बाजूला जे 64 भैरव आहेत ते आहे श्री काळ भैरव सरकार. त्यांच्या बाजूला जे मंडळ येतं त्याच्यामध्ये वेताळगण येतात. वेताळगणांच्या बाहेरचे जे मंडळ आहे त्याच्यामध्ये राक्षसगण येतात. राक्षसगणांचं बाहेरचं जे मंडळ आहे त्याच्यामध्ये दैत्यगण येतात. दैत्यगणाच्या बाहेरचं जे मंडळ आहे त्याच्यामध्ये पिशाच्य गण येतात, प्रेतगण, भयानक पिशाच्य गण येतात. या सगळ्या मंडळाचं जे कार्यकारण भाव आहे ते आहे काळभैरव शासन. ज्योतिबा भैरव म्हणजेच काळभैरव. त्याच्यामध्ये भेद नका करू, भैरवांमध्ये भेद नका करू. विषय कळला? मग आता याच्यामध्ये काळभैरव शासन कसं लागू होतं? काळभैरव हे तुमच्या घराच्या, तुमच्या जागेच्या, जिथे तुम्ही राहता त्या घराच्या वास्तुपुरुषाचा मालक आहे. म्हणजे तुम्ही जिथे पाय टिकवलेले आहेत, मग ती जमीन असो, ते तुमचं घर असो, ते स्मशान असो, ते कुठेही काही असो. विषय समजून घ्या. काळभैरव शासन कसं लागू होतं? सगळ्यात पहिले तुम्ही जिथे पाय टेकता ती जागा ज्याची आहे त्याचा तो मालक आहे काळभैरव. तुमच्या देहामध्ये जे अन्न पचतं ती जठराग्नी आहे काळभैरव. तुम्ही ज्या देवस्थानाला जाता, जिथलं जे कुलदैवत भसता, ते दैवत आहे काळभैरव. तुम्ही ज्या वेळेवर चालता त्या वेळेचा मालक आहे काळभैरव. तुमच्या जीवनात जो काल मृत्यू येतो, जो अकाल मृत्यू येतो, त्याचा मालक आहे काळभैरव. तुमच्या जीवनामध्ये जे तुमचे पित्र असतात, जे नागरूपामध्ये असतात, त्यांचा मालक आहे काळभैरव. तुमच्या देहाचे जे दिग्पाल आहेत त्यांचा मालक आहे काळभैरव. तुमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये तुमची सुषुम्ना जी नाडी आहे, जिला नील सरस्वती म्हणतात, ती सुषुम्ना नाडी आहे काळभैरव. तुमच्या जीवनामध्ये जे शिव तत्वप्राप्ती जी आहे
तर शिवतत्व प्राप्तीला प्रेरणा देणारा, अर्थात भगवान शंकरा समीप पोहोचवणारा जो भगवान शिव आहे तो आहे काळ भैरव. दत्त मार्गामध्ये दत्त विभूतींच्या देहामध्ये विभूती जी तयार होते ती विभूती आहे काळ भैरव. मनुष्य मेल्यानंतर स्मशानात जातो, विसाव्यावरती त्याची बॉडी पडलेली असते, त्या विसाव्याची जागा म्हणजे काळ भैरव. तिथून जो त्याचा जो अग्नीमध्ये त्याचं दहन होतं ती चिता जी आहे ती चिता म्हणजे काळ भैरव. ती चिता पूर्ण जळल्यानंतर जी राख राहते त्या राखेमध्ये जे सत्व आहे ती आहे काळ भैरव. ज्या वेळेला तुम्ही उबंटूच्या माध्यमातून ओम काळ भैरवाय नमहा आणि श्री स्वामी समर्थ ज्या वेळेला तुम्ही जपता त्या वेळेला भगवंत धावून येतो. तुमच्या सगळ्यांच्या संकट निरसना येतो. कुठलीही आशा न बाळगता तो तुमच्याकडे काही नाही मागत. तो तुम्हाला हे नाही म्हणत की तू माझ्यासमोर तासन तास बस, तो हे नाही म्हणत की तू माझ्यासाठी दिवा लाव. फक्त प्रेमापोटी तो येतो. पण एक लक्षात ठेवा, काळ भैरव एक असं देवस्थान आहे की तो येणार तिथे तुमच्या मर्जीने, पण तो जाणार नाही तुमच्या मर्जीने. कळलं? तो जाणार नाही तुमच्या मर्जीने. तुम्ही त्याला त्याचं आवाहन कराल तो येईल तुमच्या मर्जीने. ते सत्व आहे. ते काळ भैरव हे काय नाव नाहीये, हे सत्व आहे, हे तत्व आहे. त्या तत्वाचा अंगीकार करा. मग त्याच्यामध्ये नर नारी भेद नाहीये. त्याच्यामध्ये तो भगवंत आहे, तो सद्गुरू, तो दत्त आहे. तो दत्त आहे. जिकडे जिकडे भैरव आहे, आत्ताच सांगतो, जिकडे जिकडे भैरव आहे तिथे तिथे काळ भैरव आहे. विना काळ भैरव कृपे कुठलाही भैरव स्थिर राहू शकत नाही. कारण काळ भैरव भगवान शिव आहेत. तुम्ही माझं काळ भैरव महात्म्य पाठ क्रमांक 1, पाठ क्रमांक 2, पाठ क्रमांक 3, पाठ क्रमांक 4 बघा. ज्यांनी नाही बघितले त्यांनी युट्यूब चॅनलला जा, तिथे काळ भैरव महात्म्य टाका, तुम्हाला सिरीज मिळेल. ती सिरीज एकदा बघा. त्यातली 4थ्या नंबरची सिरीज जास्त आवडीने बघा. मग हे काळ भैरव शासन आहे. काल मृत्यू देतो, अकाल मृत्यू देतो, दुष्टांचा संहार करतो. जारण मारण तंत्रक्रिय स्मशान तंत्रामध्ये काळ भैरव प्रथम पूजनीय प्रधान देव आहे. मग त्याच्यामध्ये बेलिया मसान असो की तेलिया मसान असो नाही तर कालिया मसान असो, काळ भैरव प्रधान देव. कळलं? त्याचं उल्लंघन कुठेही होऊ शकत नाही. त्याचं उल्लंघन कुठेही होऊ शकत नाही. चौसष्ट योगिन्या पूजनीय आहेत. 64 योगिन्या पूजनीय आहेत. ठीक आहे. जोशी ताई, नमस्कार ताई. श्री गुरुदेव दत्त ताई. मग तुम्ही सगळ्यांनी काय केलं पाहिजे? मला तुमच्या सगळ्यांकडून एक फेवर असा पाहिजे की जेवढे गड किल्ले आहेत आपल्या आपल्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत किंवा तिथली जी ग्रामस्थ आहेत, तिथले स्थानिक जे आहेत आपल्या कॉन्टॅक्टमध्ये, त्यांना कृपया करून हा एक व्हिडिओ दाखवा. त्यांना आवर्जून बघायला लावा. त्याने काय होणार आहे, आपलं काम सोपं होणार आहे. म्हणजे उद्या ज्या ज्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे तिथे परमिशन घ्यायची आपल्याला. कारण की आपल्यासोबत तामझाम असतो, आपल्यासोबत आपली लोक असतात, त्यांची सुरक्षाही महत्वाची असते. त्यासाठी आपल्याला स्थानिकांची गरज लागते. काय बोलायचं एकदा गुरव?
काय बोलायचं एकदा सांगा. ओम नमो काल भैरव घुंगरा वाला, हाथ खड़ग फूलों की माला, 64 योगिन संग में चाला, देखो खोली नजर का ताला. स्वामी समर्थ महाराज एक माळ करतो हे काय ठरवून करायला, हे काय कोटेशन नाही आहे. श्वास काय ठरवून घेता का? मग महाराजांचं स्मरण ठरवून का करता? का श्वासोश्वासी दत्त नाम नाही घेऊ शकत? काय प्रॉब्लेम आहे? चालता फिरता उठता बसता हाकता मुत्ता नामस्मरण करायला काय प्रॉब्लेम आहे? करायला का पैसे लागतात? हा, तुमच्या सगळ्यांमध्ये ना काळ भैरव संचारला पाहिजे. त्याशिवाय मला नाही वाटत आपल्याला कुठलेही कार्य, आध्यात्मिक कार्य आपल्याला त्या पुंचावर पोहोचवता येईल. तुमच्या सगळ्यांमध्ये काळ भैरव पाहिजे. तुमच्या सगळ्यांमध्ये दुर्ग प्रबोधिनी मध्ये ती दुर्गा पाहिजे, आहे ना. बघा मी काय म्हणतो बारकाईने आहे का, मी अतिशय व्यवस्थित तुम्हा लोकांना समजवतोय. आपल्याकडे जे पुरुष वर्ग आहे, जे नरते आहे, त्यांच्यात काळभैरव संचारला पाहिजे. आणि जे महिला वर्ग आहे ते दुर्ग प्रबोधिनीच्या दुर्गा झाल्या पाहिजेत. दुर्गेचा जो पुत्र आहे, महाकालीचा जो पुत्र आहे, तो काळभैरव आहे. लक्षात घ्या, आहे की नाही. स्त्री ही क्षणाची पत्नी, अनंत काळाची माता आहे. मग ती माता जी आहे ती दुर्गाच आहे की नाही? ती दुर्गाच आहे. मग त्या दुर्गेला जर आपल्याला जर भजायचं आहे, तर तिचं जर आपल्याला आत्मानुसंधान साधायचं आहे, तिच्या आत्मसन्मानाला जपायचं आहे, तर महाराजांच्या अस्मितेला आपल्याला जपता आलं पाहिजे. मग तीच तुळजा भवानी माता आहे, तीच दुर्गा आहे जिने छत्रपती शिवरायांना सांभाळलं. पण आपल्यालाही त्या दुर्गेच्या ऋणातून मुक्त होत आलं पाहिजे आपल्या जीवनातून. म्हणून तर दुर्ग प्रबोधिनी आपण सुरू करतोय. कसं संचारता येईल काळभैरव? काळभैरव संचारायचं असेल तर आजपासून, आज गुरुवार आहे, आज महाराजांचा वार आहे, आजपासून उबंटू जोर लावून करा. सकाळची 6ची वेळ पाळा, 9ची वेळ पाळा, दुपारी 12ची वेळ पाळा, दुपारी 3ची वेळ पाळा, संध्याकाळी 6ची वेळ पाळा, रात्री 9ची वेळ पाळा. चला, चांगला प्रश्न विचारला. दत्तप्रबोधिनी मेसेंजर ऍप कसं यूज करावं, हा खूप चांगला प्रश्न आहे. याच्यावरती मी एक व्हिडिओ बनवतो. आणि अजून एक मुख्य मुद्दा असा की दत्तप्रबोधिनी न्यास जे ऍप आहे ते आपलं अपडेट झालेलं आहे. त्याच्यामध्ये वन शॉट मध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी तुम्हाला मिळतील. म्हणजे तुम्ही मराठी, हिंदी, इंग्लिश सगळे त्याच्यामध्ये मिळत आहे. paranormalrescuer.com ती साईट सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये बघायला मिळणार आहे. आणि नॅव्हिगेशन पॅनलमध्ये सगळे युट्यूब चॅनल बघायला मिळतील. ताई एक्झॅक्टली काय करायचं माहिती का? एक्झॅक्टली काळभैरव सेवेमध्ये बसायचं. काळभैरव सेवेमध्ये बसायचं. कसं बसायचं ताई? मनस्थितीने बसायचं. ताई मनस्थितीमध्ये कसं बसायचं? सकाळी 6 वाजता ओम काळभैरवाय नमः जप करायचा मनोमनी. कळलं? ओम काळभैरवाय नमःचा जप करायचा आणि श्री स्वामी समर्थ जप करायचा. हा, मोबाईलमध्ये अलार्म लावला तर वेळ नाही चुकत. अच्छा, एक मिनिट. हे कोण आहे? दत्ताभाऊ इचाक येते म्हणतात काय माहिती का? जो पैसे देतो त्याच्याच प्रश्नांची उत्तर देता मग कशाला हे. ऐका, आता हे दत्ताभाऊ इचाके कोणाचं पिल्लू आहे हे मला माहिती नाहीये. आता हे म्हणतात त्यांच्या प्रश्नाचा प्रश्न बघा. आता याच्यापैकी तुम्ही किती लोकांनी माझ्या अकाउंटमध्ये आजच्या लाईव्ह साठी पैसे ट्रान्सफर केले रे? तुमच्यापैकी किती लोकांनी आजच्या लाईव्ह सेशन मध्ये प्रश्नाचे उत्तर घ्यायला माझ्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर केले? हा, सांगा यांना किती लोकांनी. आहे की नाही? इथे आम्हाला आमच्या संस्काराचं पडलं, इथे आम्हाला आमच्या छत्रपती शिवरायांच्या अस्मितेचं पडलेलं आहे. आणि इथे यांना यांचे
आता बोललो असतो. हा, आहे की नाही. आता ह्यांना हे कधी कधी नव्हे तर कुठून तरी हे पश्चिमेचा सूर्य उगवलाय आणि आज इथे येऊन आपल्या समोर बडबड करतायत, आहे की नाही. आहे की नाही. त्यांचं प्रोफाईल चेक करा रे जाऊन, हे नक्की डमी प्रोफाईल वाली लोक आहेत की हे कोण आहेत लोक, हे जरा चेक करा. कारण की आज नाही तर उद्या अशी लोक येणार आपल्याला सतवायला, आहे की नाही. यांना सोडू नका का, हे हे पिल्लं आहेत ना, ही चिल्ली पिल्ली आहेत ना, ही पटकन बिळात घुसतात, त्यांना सोडायचं नाही. त्यांचे प्रोफाईल चेक करा, त्यांना मेसेज टाकून विचारा जरा तुमचा नंबर द्या म्हणा, आहे की नाही. हे लगेच पळून जातील बघा आता. ठीक आहे, त्याचा विषय जाऊ दे, आपलं सद्गुरूचं कार्य आहे की ना ताई. तर सांगण्याचा माझा अभिप्राय असा आहे, इथे आम्हाला आमच्या अस्मितेची पडलेली आहे, इथे आम्हाला आमच्या धर्मरक्षणाचं पडलेलं आहे आणि त्यांच्या पैशाची भाषा इथे इथे करतात. आय डोंट लाईक दिस. इथे कोणी कोणाला पैसे देत नाही. हे लाईव्ह सेशन गेल्या एका वर्षापेक्षा जास्त काळापासून सुरू आहेत, आठवड्यातून 2दा. या लाईव्ह सेशनमध्ये किती लोकांकडे मी बोललो की मला तुम्ही लाईव्ह सेशनमध्ये आल्यानंतर प्रश्न विचारायचे पैसे द्या. अशा लोकांकडे लक्ष द्यायचंच नाही ताई, मीही मान्य करतो. पण हे जे पिल्लू आहेत ना, यांना जागेवरच यांना जागा दाखवायला लागते, आहे की नाही. बरोबर आहे. पैसे घेऊन स्वामी दुसऱ्या संस्थेत जायला पाहिजे, बरोबर आहे. मी नाही लक्ष देते ताई. फक्त काय असतं की हे असे जे आहेत ना, ज्यांना काही कामधंदे नाही ना ताई, त्यांना एकदा काय समजवलं मग ते कदाचित परत नादी नाही लागत. आता याकडे सांगण्याचा माझा अभिप्राय असा आहे, काळभैरव शासन तुम्ही सगळ्यांनी काय करा, तुम्ही मी सांगू तुम्हाला, काळभैरव संचार पाहिजे असेल, संचार म्हणजे ते अंगात वारं बिरं नाही, मी आताच सांगतो, ते वारं बिरं नाही घ्यायचं. काळभैरव संचार भक्ती मार्गातून तुमच्या अष्टसात्विक भावाची जागृती. हा, आता जे प्रतिनिधी आहेत आपले, जे कोणी आहे ते करतील, त्या लोकांना ब्लॉक करायचं करतील, काय असं नुकसान नाहीये. तर आता आपल्याला काय करायचंय लक्षात घ्या. आता मी तुम्हाला लोकांना अजून एक मुद्दा सांगायचा राहिला, अरे काय सांगू, एवढे विषय आहेत ना. तर मला तुम्ही सांगा, एक चांगला मुहूर्त मला सांगा ज्या वेळेला आपण करिअर, कार्स आणि लाईफस्टाईलचं आपण लाईव्ह सेशन घेणार आहोत. असा काहीतरी चांगला मुहूर्त मला सांगा, त्यावेळेला आपण चालू करू. महिन्यातून एकदा तरी सेशन घेऊया, ऐका, महिन्यातून एक सेशन घेऊया, मग ते 2 तासाचं का होईना. म्हणजे एकदा बसलो ना आपण, तर तुमच्या करिअरसाठी लक्षात घ्या, मी तुम्हाला 2 ऑप्शन सांगितलेले आहेत, मोस्टली 3 ऑप्शन सांगितलेले आहेत. एक आहे एम्प्लॉयमेंट, एक आहे बिझनेसमॅन आणि एक सेल्फ एम्प्लॉयमेंट. ठीक आहे. एम्प्लॉयमेंट म्हणजे काय, नोकरदार वर्ग आला. बिझनेसमॅन वर्ग म्हणजे जे पैशांच्या गुंतवणुकीतून जे काही त्यांचं कार्य असेल, जे काही त्यांचे बिझनेस आहे, त्याची गुंतवणुकीतून त्यांना कशा पद्धतीने त्याच्यातून त्यांना ऑडियन्स क्रिएट करतील ते. आणि पॉईंट नंबर 3 मध्ये सेल्फ एम्प्लॉयमेंट म्हणजे स्वयंरोजगार. म्हणजे कुठली इन्व्हेस्टमेंट न करता, म्हणजे घर बसल्या समजा वेबसाईट डिझाईन करू किंवा असं काहीतरी करून समजा काही काम करता आलं, किंवा घरातल्या घरात समजा महिला वर्ग आहेत, तर त्यांना समजा घर बसल्या बसून समजा काही व्यवसाय करायचा असेल तर अशा पद्धतीने आहेत. पुरुष वर्ग आहेत. मग अशा पद्धतीने आपल्याला काय करता येईल की एम्प्लॉयमेंट, बिझनेस आणि सेल्फ एम्प्लॉयमेंटच्या कॅटेगरीमध्ये महिन्यातून एकदा 2 तास का होईना मी तुम्हाला लाईव्ह सेशनमध्ये येऊन तुम्हाला सांगेन की कशा पद्धतीने तुम्ही कुठलीही इन्व्हेस्टमेंट नसते कुठल्या गोष्टी, तुमचे जे काही प्रश्न आहेत. आता बघा, नोकरदार वर्ग जे आहेत आपल्याकडे, जे म्हणतात की नोकरीत त्रास होतो, तर माझ्याकडे महिला वर्गांना जो नोकरीमध्ये त्रास होतो, तर त्याच्यातून त्यांच्या बॉसिंगकडून जी त्यांचे जे बॉस असतात ते बॉसिंग करतात ना, तर त्यांच्या त्रासातून निवारणा हेतू आपल्याकडे उपाय आहे. तर त्या लिंकमध्ये आहे, जी साईट मॅपची लिंक मी टाकलेली आहे. पॉईंट नंबर 2, पुरुष वर्ग आहे, भीती आहे नोकरी जाण्याची, तर आपल्याकडे ती साधना आहे आपल्या वेबसाईटवरती. तिथे जाऊन तुम्ही काय करायचं, विनामूल्य साधना आहे, ती साधना घ्यायची आणि ती साधना करायची. ज्यांना नोकरी नाहीये, नोकरी पाहिजे, अशा लोकांसाठी पण साधना आहे, ती प्रतिनिधींकडून ती साधना घ्यायची. 30 ऑगस्ट कृष्ण 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 एकादशी. अरे हे एकदम मस्त बात की, कृष्ण
हे एकदम भारी केलं तुम्ही सर. अरे एकदम छान केलं. म्हणजे मी ते कॅलेंडर बघतो खोलून की नक्की कृष्ण महालक्ष्मी कुठे गेली. हा, हे खूप छान केलं तुम्ही. हे खूप छान केलं तुम्ही. किती तारखेला आहे ते? 30 तारखेला येते, सोमवारी. सोमवारी 30 तारखेला येते. अच्छा दादा, गुरुवार रविवार सोडून मुहूर्त बघा. मग सोमवारचा मुहूर्त आहे तो 30 तारखेला येते. कृष्ण जन्माष्टमी येते. आध्यात्मिक सिक्रेट्स जे आहे ते सगळं महाराजांची इच्छा असते, ते आपल्या हातात नसतं तो विषय. तर कृष्ण जन्माष्टमी येते. कृष्ण जन्माष्टमीला घ्यायचं का का तुम्ही सगळेजण दहीहंडी बघायला जाणार आहे असं काहीतरी होणार आहे? म्हणजे मला नाही माहिती, दहीहंडी गोपाळ कलाला असणार ना. गोपाळ कलाला असेल ना, तर कृष्ण जन्माष्टमीचा काळ कसा राहील? म्हणजे कार करिअर्स अँड लाईफस्टाईलचं एक मी फक्त लाईव्ह सेशन मी महिन्यातून फक्त एकदा येणार. तिथं लाईव्ह मध्ये महिन्यातून फक्त एकदा येणार, जिथे तुम्हाला मी तुमच्या व्यवसायामध्ये मार्गदर्शन करणार की तुम्ही व्यवसाय कसा डेव्हलप कराल. त्याच्यामध्ये आध्यात्मिक उपाय सुद्धा सांगेन जे आपल्याकडे ऑलरेडी आहेत. पण प्रॅक्टिकल जे आजच्या घडीला मराठी मनुष्य, मराठी माणूस जगाच्या पाठीवरती कशा पद्धतीने त्या राजमार्गामध्ये प्रवाहित होऊ शकेल, त्या एक्सप्रेसवेला येऊ शकेल, त्याचं गायडन्स मी तुम्हाला देऊ शकतो. कारण मी सुद्धा मार्केटची व्यक्ती आहे. मी सुद्धा इंटरनॅशनल मार्केटमध्ये कोच आहे. मग त्यामुळे काय होतं की मला इंटरनॅशनल मार्केटचा सेंटिमेंट मला माहिती आहे. इंटरनॅशनल मार्केटचा सेंटिमेंट माहिती आहे. मग तुम्ही काय करायला पाहिजे? समजा आता 30 तारखेला समजा तुम्ही लोकांनी डिसाईड केलेलंच आहे की बाबा 30 तारखेलाच करायला पाहिजे, तर मग काय करा, लॅपटॉप वगैरे घेऊन बसा. सगळ्यांनी लॅपटॉप घेऊन बसा. नाहीतर लाईव्ह सेशन राहणार आहे. आता हे लाईव्ह सेशन कुठे घ्यायला पाहिजे? आपल्या ह्याच्यावरतीच जाईल ते. कार करिअर्स लाईफस्टाईल. नवीन चॅनल बनवायला लागेल काय? नवीन चॅनल बनवतो. नवीन चॅनल बनवतो. ऐक ना, नवीन चॅनल बनवतो. त्याच्यामध्ये कुलदीप निकम्स व्लॉग म्हणून येईल. कुलदीप निकम्स व्लॉग, VLOG व्लॉग म्हणून येईल. आहे की नाही? कुलदीप निकम्स व्लॉग म्हणून आहे. तर तिथे तुम्हाला, हा, युट्यूबवरती येणार. ही भाऊ युट्यूबवरतीच येणार आहे. कुलदीप निकम्स ब्लॉग म्हणून येईल. त्याच्यामध्ये 30 तारखेला आपण काय करू, एक टाइम डिसाईड करूया. सोमवार येतो, सकाळी 11ची वेळ ठीक असेल नाही? सोमवार येतो, पण ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय आहे की जे इन फ्युचरमध्ये कधी ना कधीतरी क्लॅश नको व्हायला लोकांच्या कामधंद्यामध्ये, म्हणून म्हणालो. काही काही लोकांना लाईव्ह मध्ये प्रश्न विचारायचे असतील तर, लाईव्ह मध्ये प्रश्न विचारायचे असतील तर करिअरसाठी समजा, तर अरे लाईव्हलाच येणार आहे ना, मी तेच तर म्हणतो ना. लाईव्ह मध्ये पण मी माझ्यासोबत तामझाम घेऊन बसणार आहे, लॅपटॉप वगैरे सगळं कनेक्ट करून ठेवणार आहे. म्हणजे पटापट तुम्हा लोकांना मी सोर्सेस सांगेन की अशा पद्धतीने असं करा. अरे लॅपटॉप नसेल तर पर्याय मोबाईल सोबत घेऊन बसा रे. असं करू नका. असं करू नका रे, गडबड होते मग माहितीये. पर्याय मोबाईल घेऊन बसा. तुमचा नाही तर बाजूवाल्याचा मोबाईल घेऊन बसा. त्याच्यावरती तुम्ही कमीत कमी ब्राउज करा, जे मी तुम्हाला सांगणार आहे. महिला वर्गांना विशिष्ट करून माझं त्याच्यामध्ये लक्ष आहे. कारण काय असतंय की महिला वर्गांना सुद्धा व्यवसाय करता यावा. ज्यांना इंटरनेटमध्ये समजा डेव्हलपमेंटचं नॉलेज नाहीये, गुगलचं नॉलेज नाहीये, अशा महिला वर्गांना थोडंसं आपल्याला संज्ञान करता यावं. का की जर एका घरातली समजा महिला वर्ग समजा या विषयामध्ये समजा एक सुशिक्षित झाली, तर ती पूर्ण घराला शिकवू शकते. हाय की नाही? मी काय करीन, मला टाइम कुठला राहील, एक कन्व्हिनियंट टाइम जरा मला टाईप करून पाठवा. कन्व्हिनियंट टाइम कुठला राहील? कारण वर्किंग डे असतो मंडेला. बाकीच्या दिवशी मी कधीतरी संडेला संध्याकाळचीच घेईन. संध्याकाळी संडेला संध्याकाळीच घेईन. महिन्यातून एकदा घेणार आहे. महिन्यातून एकदा मी तिथे लाईव्ह सेशन लाईव्ह मध्ये येणार आहे. मग संडेला रात्री येईन मी.
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या मुहूर्तावरती सुरू करणार आणि इन फ्युचर एका महिन्याच्या उपरांत मी एका महिन्याच्या उपरांत मी संडेलाच घेऊ शकतो संध्याकाळी, कारण की सगळे अवेलेबल असतील त्यावेळेला. अच्छा, रात्री 8 वाजता. ग्रेट ग्रेट ग्रेट. हे एक चांगली वेळ सांगितली. महिला वर्गांना माहिती आहे ना, त्यांच्या घरातली कामं जी आहेत ती सगळी करून जेवण वगैरे बनवून सगळं एका ठिकाणी शांतपणे बसून अंडरस्टँड करायचं असेल तर मला तरी असं वाटतं की मला तरी असं वाटतं की संध्याकाळची 8ची वेळ. संध्याकाळी 8 वाजता डन मग. हा, कृष्ण जन्माष्टमीला संध्याकाळी 8 वाजता डन. ठीक आहे, 8 वाजता डन करा. 8 वाजता डन करा. संध्याकाळी 11 वाजता नको, संध्याकाळी 8 वाजता डन करू. इन फ्युचर कधी पण समजा लाईव्ह यायचं असेल तर संध्याकाळी 8 वाजता रविवारीच, कुठल्या तरी रविवारी, रोज दर रविवारी नाही येणार, कुठल्या तरी रविवारी 8 वाजता येणार. ठीक आहे, त्याच्यामध्ये मला कुठला प्रश्न विचारायचा, व्यवसाय संदर्भात विचारायचा. हा, दुसरा, नोकरीसाठी मी लिंक्स तुम्हाला देणार. लिंक्स मी रेडी करून ठेवी. ते लिंक्स तुम्हाला मी त्याच्या ह्याच्यावरती पाठवीन, लिंकवरती मी पाठवीन. अच्छा, इन द मंथ लास्ट संडे इव्हनिंग. चला, हा पण एक चांगला विषय आहे. इन द मंथ लास्ट संडे इव्हनिंग म्हणजे इन एव्हरी मंथ लास्ट संडे इव्हनिंग. हे पण एक चांगलं झालं, आनंद वाटला. चला, आपण 8 वाजता सुरू करू. हा, 8 वाजता आपण सुरू करू. दादा, सेकंड व्हिडिओ कधी येणार कुलदेवतेचा? लोकांचे प्रश्न आलेले आहेत, लोकांची आडनावं आलेली आहेत. दुसरा व्हिडिओ लवकरच येईल तुमच्या सगळ्यांच्या सेवेसाठी. हा, 4th संडे ताई, 4th संडे फिक्स. 4th संडे फिक्स. डन डन. तुमच्या सगळ्यांच्या सेवेमध्ये मी तर काय स्वतःला विसरूनच गेलेलो आहे. हे विसरून कधी गेलोय तुमच्या सगळ्यांसमोर सांगू काय? ज्यावेळेला लाईव्ह सेशन ज्यावेळेला सुरू झाले ना, तेव्हाच ठरवलं की नाही, तुमच्या सगळ्यांना कमिटमेंट द्यायची म्हणजे द्यायची. तुम्हाला सगळ्यांना कमिटमेंट द्यायची. तुम्हाला सगळ्यांना मी सांगू का, फायनान्शियल क्रायसिसमध्ये कसा बिझनेस करायचा हे तुम्हाला मी सांगतो. अरे, ते भूत किती एक्साइटेड झालंय ते. बाबा, हात पाय आपटायला लागलेत. ते फायनान्शियल क्रायसिसमध्ये कसं ओव्हरकम करायचं मी तुम्हाला शिकवतो. हा, आता नाही सांगणार. आता महाराजांचं सेशन आहे ना, महाराजांचं सेशन नाही, ते सेशन पूर्णपणे तुमच्या आर्थिक अनुसंधानाला अनुसरून, ना की आत्मसंधानाला. पण त्याच्यामुळे तुम्हाला उपाय देणार मी तुम्हाला. आहे की नाही? तुम्हाला उपाय देणार मी तुला. मग श्रीकृष्ण जन्माष्टमीला रात्री 8 वाजताची वेळ आपल्या सगळ्यांची नक्की झाली. ठीक आहे, असं मी समजतो. आनंद वाटला. चला, आज महाराजांची इच्छा आज महाराजांची इच्छा आज मोहरम आहे. कार करिअर्स अँड लाईफस्टाईल असं नाव ठेवलं. त्याच्यामध्ये पण नाव ठेवणार आहे कुलदीप निकम्स व्लॉग म्हणून. म्हणजे अच्छा, खाओ पिओ भरोपेट सब कुछ जाने शंकर शेठ बोल दिया ना, अभी क्या है. मला तुमच्या सगळ्यांची पीडा माहिती आहे. सगळी सोंग घेता येतात, पैशांचा सोंग नाही घेता येत. त्यासाठी पण मार्ग काढू. महाराजांनी त्याची पण आपल्याला बुद्धी दिलेली आहे. त्या बुद्धीचा सुद्धा वापर आपल्या दत्तभक्तांसाठी करूयात. मला एकच माहिती आहे, बाय हुक और बाय कुक एव्हरीवन शुड कम अप इन हिज लाईफ, इन हर लाईफ, बाय हुक और बाय कुक. महाराजांनी बुद्धी दिलेली आहे, त्या बुद्धीचा विनियोग आहे आपल्याला माहिती आहे. सगळं सांगणार तुम्हाला. ऐका ना भाऊ, तुम्हाला सगळं सांगणार. बिझनेस स्टार्टअप बद्दल सगळं सांगणार. नका चिंता करू तुम्ही. नोकरीसाठी पण सांगतो. माझी आडनावाचे कुलदैवत आणि आडनावाची जी लिस्ट आहे ना, ती तयार आहे. पुढचे 5 व्हिडिओची नावाची लिस्ट तयार आहे माझी. काय सांगू तुम्हाला. आता पुढचं जे येणार आहे
आडनावरून कुलदैवत ओळखा. तर त्या आडनावाची यादी माझ्याकडे तयार झालेली आहे व्हिडिओ टाकण्याच्या आधीच. म्हणजे जो युट्यूबला व्हिडिओ टाकला आडनावरून कुलदैवत ओळखा, तर त्या व्हिडिओच्या टाकण्याच्या आधीच माझ्याकडे पुढच्या 5 व्हिडिओची यादी तयार आहे. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी जी यादी, जी कमेंट सेक्शनमध्ये जी मला तुम्ही आडनावं पाठवली, तर त्यांचा नंबर लागायला खूप वेळ आहे. तोपर्यंत कंटिन्युएशनमध्ये राहा. उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग नाही होत. कळलं काय? उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग नका बांधू. आहे की नाही? तर आज आपण लक्षात घ्यायला पाहिजे, श्रावण महिना आहे. धुनी किती लोक करतायत? शिवधुनीचा अनुभव किती लोकांना आला? शिवधुनीचा अनुभव किती लोकांना आला? तुमच्यापैकी किती लोक नित्यनेमाने शिवधुनी करतायत? तुमच्यापैकी किती लोक शिवधुनी करतात? हा, चालेल चालेल. शिवधुनी संध्याकाळी 6ला केली तरी चालते. दादा रोज करतो शिवधुनी, खूप छान अनुभव आलाय. अरे वा, खूप छान आहे. कंटिन्युएशन मध्ये करा, घरातली पनवती अशी अशी निघून जाईल. कंटिन्युएशन मध्ये तुम्ही कडुलिंबाचा पाला जो आहे, त्याची जी भुकटी आहे, त्याची जी धुनी करा करवंटीवरती, नारळाच्या करवंटीवरती, तिच्या लाल विस्तावरती करा. घरातली पनवती बाहेर. पर 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 पारायण करताना भिंतीला टेकून बसा, आणि जर कंबर दुखत असेल तर पारायण झालं की नंतर थोडा एक विश्रांती घ्या. बेडवरती जरा बॉडी जरा रिलॅक्स करा. ठीक आहे? म्हणजे काय होतं की कंबर थोडी रिस्टोर होईल. आता अजूनच ताई दुर्गंध येतोय ना, तर कंटिन्युएशन करा. म्हणजे घरामधले जे काही निगेटिव्हिटी ती निघत राहील कंटिन्युएशन मध्ये. चला, आनंद आहे. शेवटचे 10 मिनिटं राहिले बघा. बघता बघता कसा 1.5 तास गेला कळलंच नाही ना. बघता बघता कसा 1.5 तास गेला ते कळलंच नाही. घरात फ्रेश वाटत आहे, चांगली गोष्ट आहे. आनंद आहे. तुमच्या सगळ्यांच्या घरामध्ये चैतन्य येणार आहे. श्रावण महिन्यामध्ये शिवधुनी कराल तर पूर्ण वर्षभरासाठी बघा तुम्हाला खूप फायदा होईल. राग शांत होतो. बरंच खूप छान झालेलं आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आणि काय करा, भस्म गणपती जे आहे ना, तर त्याची नित्यनेमाने तुम्ही ना काळभैरव अग्नी उतरत करत राहा. कारण ते भस्म तुम्हाला लागणार आहे. दादा तुम्हाला कारचं इतकं नॉलेज कसं आहे? आता माझ्याकडे कारचंच आहे, तसं मी काय करणार? 4 गाड्या आहेत माझ्याकडे. 4 गाड्या आहेत माझ्याकडे. हा, 2 सॅडन आणि 2 SUV. मग गाड्याचा इंटरेस्टिंग आहे. आणि मग गाड्यांसाठी मी नॉर्मल गाड्या कधीच नाही वापरल्या. माझ्या जीवनाची गाड्यांमध्ये सगळ्यात पहिली सुरुवात झाली वेर्नाने. वेर्ना व्हेरी फास्ट, व्हेरी फास्ट. वेर्ना, इलांट्रा, BMW. आणि SUV मध्ये आहेत गाड्या, 2 गाड्या आहेत. हा, लेडीजने रुद्राक्ष घालावं, बिलकुल घालावं. तुम्ही बघा, महिला वर्गांना मी आधीच सांगतो, कृपया करून मनामध्ये कुठलाही न्यूनगंड बाळगू नका. तुम्ही काय अपराधी नाही आहात मनाने.
तुमच्या मनामध्ये जी भावनिक जी संवेदना आहे ती कुठल्याही जीवापेक्षा अधिक स्तरावरती असते. मग ती भावनिक संवेदना योग्य मार्गाला जर लागली, अर्थात दत्तभक्तीला लागली, महाराजांच्या चरणी जर ती एकरूप झाली ना, तर तुम्हा सगळ्यांना खूप मोठा आत्मिक उत्कर्ष आहे. पण तुमच्या भावनेला एक योग्य वळण मिळालं पाहिजे. नको तिथे भावना गुंतवणूक कराल तर दुःख उचलाल, नुकसान उचलाल. मग ते करण्यापेक्षा डायरेक्ट महाराजांच्या चरणी जर काळभैरव चरणी म्हणजे काळभैरव शासन दत्तगुरू शासनाच्या रूपात जर तुम्ही तुमची भावनिक बंधात्मक जी भूमिका ठेवलीत ना, तर तुम्ही म्हणजे जीवनभर तुम्ही आनंदी राहाल. तुमच्या खिशामध्ये पैसे असो नसो, तुमच्यासोबत कोणी बोलो न बोलो, तुम्हाला कोणाचा आधार वाटो न वाटो, तुम्ही आयुष्यभर तुम्ही आनंदी राहाल. त्याला जीवनातील नैराश्य आणि आध्यात्मिक प्रगती याची सांगड घालता येत नाही. नका चिंता करू सातपुते, आता घालता येईल. मला वाटतं आर्थिक समस्या आहे, ती निघाली की घालता येईल. नका चिंता करू. शेवटी पोटोबा झाल्याशिवाय विठोबा होत नाही, आहे की नाही? पोटोबा झाल्याशिवाय विठोबा काय होत नाही. बघा शेवटचे 10 मिनिटं राहिले. जरा जपमाळ तुटली तर तीच वापरावी का? जपमाळ गायसर परिधान केली. हा चालते ना ताई, हे काय मी करतो ना ताई. हे बघा, हे बघा. ही पण तुटली होती मागे, ही पण मागे तुटली होती. तर तिला मी परत म्हणजे घेतलं व्यवस्थित करून. तर काय प्रॉब्लेम नाहीये, जपमाळ आहे ती. मला पारायण करायचे आहे, करा ताई. जय श्रीराम ताई, जय श्रीराम. दादा पहिले शिवनेरीला जायचं का? थांबा तुम्ही, थांबा, सांगू तुम्हाला सगळ्या गोष्टी. पहिले तर आपल्या दत्तप्रबोधिनी ट्रॅव्हल गाईड जे आपलं चॅनल आहे त्याच्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित मी व्हिडिओ बनवून देणार आहे. दत्तप्रबोधिनी ट्रॅव्हल गाईड वरती तुम्ही ज्यांनी ज्यांनी दत्तप्रबोधिनी ट्रॅव्हल गाईड आपलं चॅनल सबस्क्राईब नाही केलं त्यांनी सबस्क्राईब करा. त्याच्यावरतीच गड किल्ल्यांचे जे गडपुरुषांच्या शोधात जी सिरीज आहे त्याचे तुम्हाला तिथे व्हिडिओ मिळतील. काळे हाकीक वापरलं तरी चालतंय. बापाचा मार जास्त लागतो म्हणून काळ भैरवकडे थांबा. महाराजांनी मारलं तर कुठल्या जन्मात स्थान मिळणार नाही. अर्थी काळ भैरव कानाखाली मारेल आणि म्हणेल चल आता व्यवस्थित राहा. बेलत्राटक केल्यापासून शिवलिंग दिसू लागले आहे, त्यावर इंद्रधनुष्य दिसते. अतिशय सुंदर झालं ताई, छान झालं. तुम्ही कंटिन्यू करा बेलत्राटक, तुम्हाला माहिती आहे. शेवटचे 5 मिनिटं राहिली. हा दादा, आपण गडावर पण पारायण करू करू का? हा करा ना गडावर पारायण. गडावरती शिवलीलामृताचं पारायण करायचं. गडावरती शिवलीलामृताचं पारायण करायचं. तो गड आहे तो, म्हणजे तुम्ही त्याला शिवलिंग म्हणून तुम्ही त्याला समजू शकता. तो गड जो आहे लांबून जो तुम्ही त्याला पाहाल तर शिवलिंग म्हणून तुम्ही त्याची धारणा करा. चालेल, नवनाथ पारायण आहे, स्मशान पारायण ऐकलं तरी चालतंय. आणि ऐका माझ्याकडे शाबरी शाबरी कवचचं अनुसंधान आहे, सुरू आहे. तुमच्या सगळ्यांची मी वाट बघतोय, कधी माझ्यासोबत 5,000 साधक बसतील सांगा. शाबरी कवचचं अनुसंधान आहे माझ्याकडे. तुमच्या सगळ्यांची वाट बघतोय की आपल्या शनिवारी रात्री होणाऱ्या सामूहिक साप्ताहिक नवनाथी पारायणामध्ये
आपल्याला 5,000 साधक करायचे आहे, जेणेकरून आपल्याला शाबरी कवच उचलता येईल तुमच्या सगळ्यांसाठी. मग तुम्ही सगळे कधी करणार आहात या गोष्टी? तुमच्या लोकांकडून मी काय आशा ठेवू की नको? का एकटाच पळू सगळीकडे पूर्ण महाराष्ट्रात? असं असेल तसंही सांगा. कोणाला मी त्रास नाही देणार, मी स्वतः एकटा पळीन. तुम्हा लोकांना त्रास द्यायची मला बिलकुल इच्छा नाहीये. तुम्ही असं मला फक्त सांगा, दादा फक्त आम्हाला आमचंच पडलेलं आहे असं मला सांगा. मग मी काय करतो, मी स्वतः पळतो महाराजांना खांद्यावर घेऊन. नाही तुम्ही पळू शकत, हरकत नाहीये, काय नुकसान नाहीये. हा, कितीतरी समजवलं होतं की नाही, की शाबरी कवचचं आपल्याला अनुसंधान करायचंय. ज्यांना शिवधुनी करायची असेल ना, त्यांनी युट्यूबचा व्हिडिओ बघा, श्रावण मास विशेष. हा, आज स्वामी सारामृत स्टार्ट करा. स्वामी सारामृत स्टार्ट करा. ठीक आहे, माझं तुमच्या सगळ्यांकडे एक विनंती आहे की शनिवारी रात्री होणाऱ्या सामूहिक साप्ताहिक नवनाथीय पारायणामध्ये, कारण मला शाबरी कवचचं तुमच्या सगळ्यांसाठी अनुसंधान साधायचं आहे, त्यासाठी मला 5,000 साधक पाहिजेत. ऑफकोर्स ताई, आय एम काउंटिंग यू इन 5,000 पीपल. कधी करणार तुम्ही सगळे सांगा. तुम्ही सगळे रेडी आहात, पण मला जास्तीत जास्त तुम्ही काय करा की हे व्हिडिओ जे आहेत आपल्या लाईव्ह सेशनचे, तुमच्या व्हॉट्सअपवरती, तुमच्या सोशल मीडियावरती तुम्ही याला फॉरवर्ड का नाही करत आहात? तुमच्या टाइमलाईनवरती पाठवा. लोकांना फक्त सांगायचं की तुम्ही फक्त शनिवारी रात्री पारायण करा, बस बस एवढं सुरुवात करा. 5,000 साधक झाले की आपण लगेच शाबरी विद्येचं अनुसंधान चालू करणार आहोत. असं काही नाहीये ताई, शाकाहारीची गरज नाहीये. शाकाहारी मांसाहारी जे कोणी असतील त्यांनी फक्त महाराजांच्या सेवेत बसावं. महाराज ठरवतील त्यांचं पुढे काय करायचं ते. हा, आता ऐका, हे बरोबर आहे, बरं झालं आठवण करून. ज्यांनी मारुती यंत्र, हनुमान यंत्राची 4 पौर्णिमा झालेली आहेत, त्यांनी ते यंत्राचं विसर्जन करा. चारच चारच महिने, अर्थात 4च पौर्णिमा ते यंत्रामध्ये पॉवर असते, नंतर तिची पॉवर लुप्त होते. त्या अर्थी ज्यांचं ज्यांचं 4 पौर्णिमा पूर्ण झालेली आहे त्यांनी विसर्जन करा आणि नवीन यंत्र घ्या. आता काल काल मी जे तुम्हाला व्हिडिओ पाठवला शाबरी, महाशक्ती शाबरीचं माझ्याकडे जे अनुसंधान होतं, तुम्हाला सगळ्यांना बघायचं आहे का? उत्तर पूजा दाखवू का माझी? आता जी आहे ती तयारी चालू आहे, मी मान्य करतो. तुम्ही सगळे कष्ट घेताय, मान्य करतो. पण काय होतंय, नंबर ऑलवेज काउंट्स. नंबर ऑलवेज काउंट्स. नंबर महत्वाचे आहेत. पारायणामध्ये नंबर महत्वाचे आहेत. आपल्याला तुमच्या सगळ्यांमध्ये शाबरी महाशक्तीचं अनुसंधान करायचं आहे. अच्छा, दाखवू आता? बरं बरं, चला दाखव. तुम्ही म्हणताय म्हणून दाखवतो. ओम नमो काल भैरव, ओम नमो काल भैरव. आता हे बघा, ह्याच्यामध्ये एक मिनिट, मी लाईट लावतो. ह्याच्यामध्ये ठीक आहे, आता हे अशा पद्धतीने हे आपलं पंचायतन असतं. हे बघा, हे असं पंचायतन आहे. ठीक आहे, इथून सुरुवात करतो. हा, हे हे भगवान शंकराचं आसन आहे. हे बघा, हे भगवान शंकराचं आसन आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर हे नवग्रह. ठीक आहे, हा त्यांचा मान आहे. बघा, हा त्यांचा मान आहे, हे नवग्रह. ठीक आहे, हे भगवतीचं पीठ आहे. हे मध्ये हे भगवतीचं पीठ आहे. ठीक आहे, हे भैरवांचं पीठ आहे. हे भैरवांचं आहे हे. ठीक आहे, आणि हे 64 योगिनी आहेत. या 64 योगिनी आहेत. ठीक आहे, याच्यानंतर हे काल तुम्ही जो फोटो बघितला, हा जो काल हवन केलेला हा जो फोटो आहे, हे भस्म आहे. हे भस्म तयार झालेलं आहे. ठीक आहे, ठीक आहे, ह्याच्यामध्ये मग हे अशा पद्धतीने हे आता हे सगळं आता याची उत्तर पूजा आता होईल. ठीक आहे, याची उत्तर पूजा आता होईल याची. ओके,
ठीक आहे. तर 12:30 झाले. आता साइन आउट करायची परमिशन द्या आणि शनिवारी रात्री जास्तीत जास्त संख्येने सामूहिक शाप सामूहिक साप्ताहिक नवनाथीय पारायणामध्ये सहभागी व्हा. आहे की नाही? अरे तुमच्या लोकांपासून काय लपलंय काय? सगळंच तर तुमच्या लोकांसमोर ठेवलेलं आहे. हा, काय लपवणार मी? काय घेऊन जाणार मी? शेवटी महाराजच आहेत दाखवायसाठी माझ्याकडे. दुसरं काय आहे जीवनामध्ये माझ्या? बाप्पामध्ये आहे. ते काय? बाप्पा दाखवू का तुम्हा लोकांना? गणपती बाप्पाचं पूजन मध्ये असतं. दाखवू का गणपती बाप्पा? हे बघा, तुम्ही नाही पाहिलं का? कसं असतं पंचायतनातून ना, प्रत्येक मूर्ती बाहेर काढून तिचं पूजन केलं जातं. कळलं? आता या फुलांमध्ये आहे, या फुलांमध्ये आहे. ठीक आहे, एक मिनिट एक मिनिट. फुलांमध्ये आहे. कुठे माझी गणपती बाप्पा? फुलांमध्ये आहे. ठीक आहे. आता हात नाही लावते मूर्तींना, आता हात नाही लावते. कारण काय माहितीये, आता त्यांची उत्तर पूजा झाली पाहिजे ना. असे हात हात असा हात लावला जात नाही. ठीक आहे. नंतर मूर्तीला हात लावला असता मी. आता हात नाही लावू शकत. उत्तर पूजा झाल्यानंतर हात लावू. ठीक आहे. आता भेटूया शनिवारी रात्री सामूहिक साप्ताहिक नवनाथीय पारायणामध्ये. ठीक आहे. तोपर्यंत जय आदेश. साइन आउट करायची परमिशन द्या. साइन आउट करायची परमिशन द्या. धन्यवाद धन्यवाद. तुम्ही सगळेजण वेळ काढून दत्तसत्संगात सहभागी झालात, त्यासाठी मी तुमचं सगळ्यांचं ऋणी आहे. ठीक आहे. मी तुमच्या सगळ्यांचं ऋणी आहे. आता भेटूया शनिवारी रात्री सामूहिक साप्ताहिक नवनाथीय पारायणामध्ये. तोपर्यंत जय आदेश. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. साइन आउट.